जंगल सफारी। वीर, काळजी घे, फोन कर आणि आपली खुशाली कळवत राहा बरं का. आजोबा बस करा, आम्ही फक्त एका दिवसासाठी जंगल सफारीला चाललो आहोत. सकाळी जाऊन रात्री परत येऊ आजोबा. अरे तरी पण चिंता वाटतेस ना बाळा. सॉरी आजोबा. जेव्हा तुम्ही मला बाळा म्हणता तेव्हा मला खूप बरं वाटतं. असं वाटतं की मी खरंच एक मनुष्य आहे. तू माझ्यासाठी मनुष्यच आहेस बाळा, माझ्या काळजाचा तुकडा आहेस. घे आता नाश्ता करून घे. वीर, मी तुला एकदा पण नाही सांगणार की मला जंगल सफारीला घेऊन जा, कारण मला माहितीये तू नाही म्हणणार. म्हणून मी आणि जिंटू स्वतः तिथे जातोय. बाय. अगडम बगडम आलम पालम. थांब थांब, हे अगडम बगडम बंद कर. अरे चुलबुल, आमच्याकडून पैसे मागतोस काय? आम्ही पैसे देत नाही, घेतो. अरे कोणीतरी थांबवा त्यांना. चोर, ते माझे पैसे घेऊन गेले. इमली तू बस मध्ये जाऊन बस, मी लगेच येतो. रोबो बॉय सूट ऑन. रॉबोबॉय सूट ऑन. थांबा, त्या दुकानदाराचे पैसे परत करा. हा वीर कुठे गेला? सर, तो आता येतच असेल. कक्कड सर, जर वीरला इथे आपण सोडून गेलो तर पुन्हा तो लेट नाही होणार. बस ड्रायव्हर, बस चालव. सर, सर. माझे पैसे. थँक्यू रोबो बॉय. कक्कड सर, पुढच्या टर्निंग वर वीर तुमच्यासाठी थांबलाय. त्याला लेट झाल्याबद्दल तो सॉरी बोललाय. रोबो बॉयला माझं नाव माहितीये. ओके रोबो बॉय. बॉस बॉस, वीर शाळेच्या तर्फे जंगल सफारीला जातोय बॉस. त्याच्या शाळेतले किती चांगले आणि तुम्ही एका तुम्ही आम्हाला कधीच कुठे घेऊन नाही जात बाबा. तू नेहमी छोटाच विचार करतोस. माझ्या सुपीक डोक्यात एक भन्नाट आयडिया येते. आपण सगळे जंगल सफारीला जाणार आहोत. मोना, आज तुला खूप इम्पॉर्टंट काम करायचंय. मुलांनो, इथेच लंच ब्रेक करूया, मग पुढे जाऊया. जा मोना, जसं मॅड मॅक्सने सांगितलंय तसंच कर आणि मी लाफिंग गॅस घेऊन लगेच तयारच आहे. ओके. म्याव. कसा आहेस शेरू बेटा? कोण आहेस ग तू? आपल्या मांजर मावशीला नाही ओळखलंस आणि ओळखणार तरी कसं? इतका छोटासा होतास तू जेव्हा मी शहरात गेले होते. बरं ऐक, लवकर दरबार बोलव. माणसांनी तुमच्या विरोधात एक प्लॅन बनवला आहे. सगळ्या प्राण्यांना एकत्र सांगणं खूप गरजेचं आहे. चल लवकर प्राण्यांना बोलव, लवकर. सगळ्यांना लवकर कळवा, दरबार लागत आहे. आता सांग मांजर मावशी, काय सांगायचं होतं तुला? म्याव. ऐका, एक माणूस येईल आणि तुम्हा सगळ्यांना पकडून घेऊन जाईल. म्याव.
मांजर मावशी कोण पकडणार आणि कसा कसा पकडणार? ही नक्की त्यांचीच चाल आहे. जा आणि त्या गुहेत लपा. माणसं येतच असतील. म्याव. लवकर लपा, नाहीतर माणसं येतील आणि आपल्याला ते पकडतील. हा बॉस, काम झालं बॉस. सगळे प्राणी पकडले गेलेत. वीर येईल आणि आपला शिकार बनेल. तुम्ही सगळे असे का हसताय? काय गाढव कधी पाहिलं नाही का? हे गाढवा, एक माणूस मास्क लावून आला आणि कोणता तरी गॅस स्प्रे करून गेला आणि मग मांजर मावशी सगळ्या प्राण्यांना कैद करून गेली. तू सगळ्या प्राण्यांना पकडून घेऊन गेला आहे. चल लवकर वीरला जाऊन सांगूया. एवढा वेळ झाला तरी अजून कोणी मोठा आणि चांगला प्राणी का नाही दिसला आहे? सगळ्या प्राण्यांना कोणीतरी लाफिंग गॅस टाकून पकडून घेऊन गेलाय. हे काम एका मांजरीने आणि एका माणसाने केलंय. मॅड मॅक्स, त्याच्याकडे मांजर आहे. त्याने लाफिंग गॅसचा वापर केला असणार. जिंटू, तू माझं रूप घेऊन इमली जवळ थांब. मी आता येतो. रोबो बॉय सूट ऑन. रोबो बॉय सूट ऑन. जिंटू, वीरला आपली मदत लागू शकते. चल आपण तिथेच जाऊया. सर, मला आत्ताच एका मित्राचा फोन आला होता. सगळ्या प्राण्यांना ट्रक मध्ये पकडून काही लोक घेऊन जात आहेत. काय? ओ नो, तेच म्हंटल. आपल्याला कुठलाच प्राणी का नाही दिसत आहे? मिस्टर कक्कड, लवकर सगळ्यांना बस मध्ये बसवा. इमर्जन्सी आहे. सगळे रोबोट्स रेडी. रोबो बॉयला अजिबात सोडू नका.
इकडम तिकडम दमदमादम. सगळे प्राणी बरे व्हा आणि आमच्या बरोबर मैत्रीने राहा. थँक्यू रोबो बॉय. बाय रोबो.